नमस्कार. महासंग्राम मिनी विधानसभेचा या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. या कार्यक्रमामध्ये माझ्या सोबत कोण मान्यवर आहेत त्यांचा आपण पटकन परिचय करून घेणार आहोत. आपल्या सोबत भारतीय जनता पार्टीचे विनोदजी वाघ आहेत, त्याचबरोबर शिवसेनेच्याकडून ज्योतिताई वाघमारे आहेत. या चर्चेमध्ये आपल्या सोबत उद्धव गटाचे प्रतिनिधी या नात्यानं तुषारजी रसाळ आहेत. काँग्रेसचे प्रवक्ता या नात्यानं आपल्या सोबत हनुमंतराव पवार जोडले गेलेले आहेत. आपण या चर्चेमध्ये महेशजी चव्हाण यांनाही पाहतोय, ते पवार गटाचं प्रतिनिधित्व करतात. या राजकीय मंडळींच्या व्यतिरिक्त आपल्या सोबत राजकीय विश्लेषक या नात्यानं मकरंद मुळे सुद्धा आहेत. ते जेव्हा बोलतील तेव्हा ते आपल्याला निश्चितच दिसतील. आता आपण चर्चेच्या निमित्तानं या आत्ताच्या नव्या अध्यायात पहिल्यांदा पटकन जातो आहोत ते हनुमंतराव पवार यांच्यापर्यंत. हनुमंतराव, मगाच्या चर्चेमध्ये आपण नव्हतात, आपण 9 वाजल्यापासून आमच्या सोबत आलेला आहात. आपलं स्वागत. जय महाराष्ट्रवर. मुद्दा इथे उपस्थित राहतो, काही मुद्द्यांची पुनरावृत्ती निश्चित होऊ शकते, पण ताज्या आलेल्या प्रेक्षकांच्यासाठी ती गरजेची असते, म्हणून आपल्याला विचारतोय, तुम्ही प्रचारामध्ये पूर्ण ताकदीनं उतरलेले होतात का आणि कोणते मुद्दे घेऊन गेलात लोकांसमोर? प्रसादजी, 150 पेक्षा जास्त जागांवर, विरोधकांमध्ये सर्वाधिक जागांवर कोण लढत असेल तर ते काँग्रेस पक्ष लढत होता. 3.5-4 वर्ष काही ठिकाणी आणि अनेक ठिकाणी 5 वर्ष निवडणुका झाल्या नव्हत्या. नगरपालिकांमध्ये नागरी प्रश्न जे आहेत, कचऱ्याचा प्रश्न आहे, सार्वजनिक स्वच्छतेचा प्रश्न होता, पाणी पुरवठ्याचा, नाल्या असतील, वीज असेल, सुरक्षेचा प्रश्न असेल, या सगळ्या मुद्द्यावर काँग्रेस पक्षानं राज्यभर विकासाच्या मुद्द्यावर, नागरी प्रश्नांवर आम्ही रान उठवलं. विदर्भापासून, खानदेशापासून पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यामध्ये काँग्रेसचे त्या भागातल्या नेत्यांकडे जबाबदारी होती. जास्तीत जास्त पद्धतीनं सामान्य जनतेचे प्रश्न अधोरेखित झाले पाहिजे म्हणून काँग्रेस पक्ष या निवडणुकीमध्ये विकासाच्या मुद्द्यावर होता. अनेक ठिकाणी आमचे प्रदेशाध्यक्षांच्या सभा झाल्या, झंझावती दौरे झाले. विदर्भामध्ये विजय वडेट्टीवार साहेब असतील, नानाभाऊ पटोले असतील, यशोमतीताई ठाकूर असतील, पश्चिम महाराष्ट्रामध्ये सतेज पाटील असतील, विश्वजितजी कदम असतील, मराठवाड्यामध्ये अमित भैया देशमुख असतील, ही सगळी मंडळी महाराष्ट्रामध्ये आपापल्या भागामध्ये प्रचारामध्ये अतिशय ताकदीनं जोरदार होती. विकासाच्या मुद्द्यावर आणि नागरी प्रश्नावर ही निवडणूक लढत असताना निवडणूक आयोगासोबतही आमची लढाई होती. कारण मतदार याद्यांमधल्या बोगस नावांना आम्ही घेतलेले आक्षेप शेवटपर्यंत निवडणूक आयोगानं त्यावर कुठलीही कारवाई केली नाही. एका वॉर्ड मधला मतदार 3, 4, 5 वॉर्ड सोडून दुसऱ्या वॉर्डमध्ये टाकायचा, तिकडचा मतदार इकडे टाकायचा, या विरोधातही आम्हाला लढावं लागलं. हे सुरू असतानाच ज्यावेळेस निवडणुका घोषित झाल्या, प्रत्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम सुरू झाला, त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये सत्ताधारी पक्षाकडून उमेदवारच विरोधकांना मिळू द्यायचे नाहीत. जे उमेदवार मिळाले त्यांच्यावर दबाव आणायचा, त्यासाठी पोलीस यंत्रणा वापरायची. श्रीरामपूरमध्ये पोलिसांनी आमच्या उमेदवाराला धमक्या देऊन, घरी जाऊन खोटे गुन्हे दाखल करायच्या धमक्या देऊन माघार घ्यायला लावली. अनेक ठिकाणी सत्ताधारी पक्षाचे पालकमंत्री असतील, मंत्री असतील, आमदार असतील. मी यासाठी आपल्याला थांबवतोय हनुमंतराव. हा मुद्दा आपण एक महत्वाचा निश्चितच उपस्थित केलेला आहे, पण तत्पूर्वी